कोकणातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 5 मधून। मंत्री नितेश राणेंच्या निर्देशानंतर कोकण किनारपट्टीवरील अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकारांवर कारवाई करण्यात आली आहे। एलईडी लाईट लावलेल्या नौकेवर मत्स्य व्यवसाय विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे। ही नौका जप्त करून मिरकवाडा बंदरात ठेवण्यात आली। नौकेवर असणारे लाईट आणि लाईट पुरवणारी उपकरणं जप्त करण्यात आली आहेत। सिंधुदुर्गात तिलारी घाटातनं एसटी बस फेरी सुरू करण्यात आली। तेव्हा गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून ही बस फेरी बंद होती। मात्र कालपासून कोल्हापूर ते पणजी मार्गे बस रवाना झाली आहे। यावेळी ग्रामस्थांनी बसचं जल्लोषात स्वागत केलं। प्रवाशांकडूनही समाधान व्यक्त केलं जात आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण फणसगाव रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्यानं संतप्त ग्रामस्थांनी रस्ताच हाताने उखडून टाकलाय। हा रस्ता 2 दिवसांपूर्वी डांबरीकरण करण्यात आला होता। मात्र रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट झालं, त्यामुळे संतप्त ग्रामस्थ रस्त्यावरती उतरले। रायगडच्या सुधागडमधील खडसाईत कोरड्या विहिरीत पडलेल्या 2 रानडुकरांची बचाव पथकानं सुटका केली आहे। बचाव पथकांनी जाळीच्या साहाय्यानं पकडून त्यांना बाहेर काढलं। त्यानंतर जंगलात त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं। गणपतीपुळेमध्ये गणपतीच्या गाभाऱ्यात विलायती काजूची आरास करण्यात आली आहे। त्यामुळे गाभारा लक्षवेधी दिसतोय। या मंदिरामध्ये दररोज वेगवेगळ्या फुलांची आंब्याची आरास केली जाते।